नमस्कार, मी संजय बोगरे. आपण पाहते जनप्रवास लाईव्ह. भारतीय जनता पक्षाकडून राजकीय जी खेळी चाललेली असते त्यातली एक नवीन खेळ आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. तो कुठला असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतरचे डाव. ते खेळी म्हणा, डाव म्हणा, पण फार ऐकायला जे मिळालं ते भारीच आहे. कारण एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद पाहिजे आहे का, तर पाहिजेच आहे, हवंच आहे. कुणाला नको आहे ते पद? तर त्याच्याही पेक्षा जास्त अजितदादांना सुद्धा ते हवं आहे. हे तर कुठं लपलंय? त्यांचे समर्थक, त्यांचे प्रवक्ते सगळेजण बोलूनच दाखवतात ना की मुख्यमंत्री आमचे हे होणार, आमचा नेता होणार, आणि कुणाला वाटणार नाही, साहजिक आहे. हे दोघंही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत आणि देवाभाऊ काही केल्या पुढच्या निवडणुकीपर्यंत जातील अशी अवस्था नसताना केंद्रातनं काय भारतीय जनता पक्षाचे नेते खेळी करतील हे सांगता येत नाही. कारण एकनाथ शिंदे मराठा नेता आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका झाल्या आता 24च्या, तर यशही मिळालं. आता पुढच्या निवडणुकीला सुद्धा मराठा नेतृत्वच पाहिजे ना. मग त्याच्यामध्ये कोण? एकनाथ शिंदेच्या मागे तर लागले तर जाता, तुम्ही विलीन करा. त्यांचे 7 खासदार पण आहेत, सगळे भाजपशिवाय. तुम्हाला मुख्यमंत्रीपद शेवटच्या क्षणी मिळून, शेवटच्या वर्षी मिळून जाईल. पण आणि पुढच्या निवडणुकीला मराठा चेहरा सुद्धा पुढे येईल. एकनाथ शिंदे ह्या आता परिचित आहे, लोकप्रिय पण आहेत. परंतु अजितदादांची मनीषा लपलेली नाही आहे. अजितदादांना सुद्धा ते पद हवंच आहे. आणि अजितदादांची सुद्धा आजपर्यंत बघितलं तर 6व्यांदा उपमुख्यमंत्री पद त्यांनी कसं मिळवलं, कसं राजकारण केलं, कसे दूरत आहेत, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि पवार घराणं आहे, राजकारण काही कमी नाही त्यांच्या अंगात. कूटनीती सगळीकडेच आहे. पण देवाभाऊंच्या कूटनीती पुढे ही सगळी आता कुठं टिकणार, कशी टिकणार, म्हणून हे सगळा चेंडू जातो कायम अमित शहा, केंद्रातले नेते भारतीय जनता पक्षाचे. आज जे समजलं, ही नवीन खेळी अशी आहे की दोघांनाही ते प्रपोजल आता परत दिलं गेलंय की लवकरात लवकर तुमचा पक्ष या निवडणुका संपन्न झाल्यानंतर कोण पहिला विलीन करेल त्याला मुख्यमंत्री पद दिलं जाईल. मग एकनाथ शिंदे किंवा अजितदादा, कोणही तुम्ही. ही अगदी हे आता दिल्लीतली न्यूज, मुंबईतली न्यूज हीच आहे आता. आणि त्याच्यावर अजितदादा, आता शरद पवार, आता स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये हे सगळं ठरवून चाललेलं आहे. महायुतीमध्ये अजितदादांनी स्वतंत्र लढायचं की जेणेकरून महाविकास आघाडीला खच्चीकरण करायचं, महाविकास आघाडीचं शून्य भोपळा करून टाकायचा, अशा पद्धतीचं हे राजकारण आहे. कारण निवडणुका संपन्न झाल्यानंतर जे निवडून येतील ते महायुतीचेच असणार आहेत आणि एकत्र असणार आहेत. फक्त आता तुम्ही विलीन करता, पक्ष लगेच विलीन करा, सगळे भाजपवासी व्हा, शेवटचं वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री पदाचं दिलं जाईल. हे राजकारण, ही नवी खेळी भाजपची. आता हा चर्चेचा विषय चालू झाला. आणि अजितदादा सुद्धा ह्या मनस्थितीत येऊ शकतात का, तर त्यांच्यातले सुद्धा बरेच आमदार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ह्यांच्यातले सुद्धा बहुसंख्य आमदार दोन्ही पक्षातले हे आत्ता भारतीय जनता पक्षाला टच आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता आहे हो, त्यांचे ते सत्ता म्हणजे केंद्रातली सत्ता. आता त्याच्यामुळं देवाभाऊ जे म्हणतील तेच इथं राज्यात चाललेलं आहे. आणि देवाभाऊची कूटनीती सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जी कामं होत आहेत ती त्या आमदाराची कामं केली जातात. तो आमदार आपलासा करून घेतला जातोय भारतीय जनता पक्षाकडून. हे डाव आहेत. आणि हे काय न कळण्या एवढे हे नाहीत अजितदादा आणि एकनाथ शिंदे. म्हणजे त्यांना कळतंय हे आपल्यावर डाव चाललेत. आणि आता अजितदादांना सुद्धा पक्ष विलीन करावा का, अशा पद्धतीचं आता हे चालू आहे. एकनाथ शिंदेच्या आता हे चालू आहे. एकनाथ शिंदेच्यातले बहुसंख्य आमदार तयारच आहेत, अजितदादांच्यातले सुद्धा तयार आहेत. आता पुढची स्ट्रॅटेजी, स्थानिक स्वराज्य मतदारसंघ ह्याच्या निवडणुका सगळ्या संपन्न झाल्या की हे सगळं चालू होईल. कारण अजितदादा सुद्धा अमित शहांशी संपर्कात आहेत, एकनाथ शिंदे सुद्धा संपर्कात आहेत. एकनाथ शिंदेना तर स्पष्ट अमित शहांनी सांगून ठेवलं लवकरात लवकर निर्णय करा म्हणून. आता तोच डाव, तीच खेळी अजितदादांच्याकडे केलेली आहे. तुम्ही ठरवा, तुम्ही लवकर कोण पहिला करेल त्याला मुख्यमंत्री पद शेवटचं दिलं जाईल. मराठा नेता पुढच्या इलेक्शनला पाहिजे आहे त्यांना मुख्यमंत्री. ह्याच्यासाठी आता हे राजकारण सगळं वेगळं आता चर्चेला ऐकू येत आहे. आज ते विश्लेषण करणं योग्य वाटलं म्हणून ते मी विश्लेषण केलं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.